मागील 10 ते 12 वर्षापासून मी ग्रामीण भागामध्ये काम करत असतो. महेश पाटील प्रतिष्ठान असेल, मान्य खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून ग्रामीणच्या ज्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, वैद्यकीय समस्या असतील, अनेक कामं महेश पाटील प्रतिष्ठान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नेहमी चालू असतात. महेश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत ॲम्ब्युलन्स असेल, रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, कानाच्या मशीन वाटप असेल, अशा अनेक कार्यक्रम गेले 10 ते 12 वर्ष आम्ही ग्रामीण भागात करत असतो. आणि जो कार्यकर्ता काम करतो नक्कीच त्याची इच्छा असते की आपण राजकारणामध्ये पुढे जावं. तशीच आमची इच्छा आहे. या अगोदर 5 वर्ष शिवसेनेचा आमदार तिथे होता आणि यावेळेला मनसेचा आमदार निवडून आला, पण त्यामध्ये काही तांत्रिक बाबी होत्या, त्यामुळे मनसेचे आमदार फक्त अवघ्या 6,000च्या मतांनी निवडून आलेले आहे. तर तेवढा लीड तोडणं आज सध्याच्या परिस्थितीमध्ये युतीच्या उमेदवाराला काही अवघड जाईल असं मला वाटत नाही. कल्याण ग्रामीणमध्ये पाण्याची समस्या थोड्या प्रमाणात आहे. रस्ते तर खासदारांच्या माध्यमातून रस्ते जवळजवळ संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरणाचे झालेले आहेत. ज्या गावांमध्ये जोडणारे साकव असतील ते सुद्धा नवीन बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे जास्त काही एवढ्या समस्या नाही. पाण्याची समस्या सोडली तर इतर काही समस्या ग्रामीणमध्ये नाही.